आपल्या तालुक्याचे भागी विधाते ज्यांनी त्याग, सेवा, समर्पण याचे साक्षात मूर्तिमंत उदाहरण असणारे आपल्या सर्वांचे दैवत स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक अर्थात थोरले मालक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण समारंभाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, माझे आणि आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब, मोठ्या मालकांचे सहकारी आदरणीय विजयदादा, उपस्थित असलेले व्यासपीठावर मंचावर उपस्थित असलेले विधानसभेचे सर्व सदस्य, राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील साहेब, उपस्थित असलेले जिल्ह्यातील सर्व माजी आमदार, मोठ्या बालकांबरोबर ज्यांनी काम केलं ते त्यांचे सगळे सहकारी, पांडुरंग परिवारातील सर्व वडीलधारी मंडळी, कार्यकर्ते, पत्रकार भगिनी, बंधूंनो आणि तरुण सहकारी मित्रांनो, पांडुरंग परिवाराच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं, मुख्यमंत्री महोदयांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. जन्मोजन्मी आम्ही भावपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली, या नामदेवरायांच्या ओळी या निमित्तानं सतत मनात येत आहेत. जन्मोजन्मीचे पुण्य आहे म्हणून मोठ्या मालकांच्या कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. आपण सगळे सहकारी त्यांच्याबरोबर काम करत होतो. याला पूर्वजन्मीचे सुकृत म्हणा अथवा म्हणू नका, परंतु असं नेतृत्व आपल्याला लाभलं हे आपलं सगळ्याचं परमभाग्य आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की 50-60 वर्ष मोठ्या मालकांनी या पंढरपूर तालुक्याची आणि सोलापूर जिल्ह्यात सर्वसामान्य माणसासाठी काम केलं. सोलापूर जिल्हा बँक असेल, विधानसभेचं लोकप्रतिनिधित्व असेल, पंचायत समितीचं सभापतीपद असेल, जिल्हा परिषद असतील, अर्बन बँक असेल, इतर अनेक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य माणसासाठी आपलं सगळं आयुष्य वेचलं. मोठ्या मालकांच्या राजकारणाची सुरुवात 1965 सालापासून झाली. स्वर्गीय वसंतराव दादा पाटील आणि स्वर्गीय शंकररावजी मोहिते पाटील ह्या दोघांनी मोठ्या मालकांना त्यांच्या तरुणपणाच्या काळात साथ दिली, त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहिले. म्हणून 25 वर्षापेक्षा अधिक काळ परिचारक साहेब या तालुक्याचं नेतृत्व करू शकले. मोठ्या मालकांना त्या 30-40 वर्षामध्ये स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेब, स्वर्गीय ब्रह्मदेव दादा, स्वर्गीय मारवाडी वकील साहेब, स्वर्गीय शिवधारे अण्णा या सगळ्या जुन्या सहकार्यांनी मोलाची साथ दिली. आणि या सगळ्यांच्या सहकार्यानं आदरणीय विजयदादांच्या नेतृत्वामध्ये या जिल्ह्यामध्ये हरित क्रांती करण्याचं काम या जुन्या पिढीनं केलं. त्यामुळं जेथे जातो तेथे तू माझा सांगती, चालविशी हाती धरून या उक्तीप्रमाणे मालकांसारखा सांगती असल्यामुळं परिस्पर्शाचं काय नवल, त्याने जिथे जिथे हात लावला त्या त्या संस्थाचं त्यांनी सोनं केलं. मोठ्या मालकांच्या राजकीय आयुष्यामध्ये अनेक संघर्ष त्यांनी पाहिले. मालक नेहमी सांगायचे की मान सांगावा जगाला आणि अपमान सांगावा मनाला. त्यांनी कधी आपल्या अपमानाची खंत कधी बोलून दाखवली नाही. जे म्हणून करता येईल
ते निस्वार्थीपणे प्रामाणिकपणे काम त्यांनी केलं. आज या ठिकाणी मोठ्या मालकांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहावा अशी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांची इच्छा होती. मोठ्या मालकांचं दुःखद निधन कोविडमध्ये झालं. त्यांच्या अंत्येष्टीला आपण उपस्थित राहू शकलो नाही. त्यांच्याकरता आपण काही करू शकलो नाही ही खंत आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना होती. आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी ही भावना व्यक्त केली की मोठ्या मालकांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहावा. तो पुतळा आज उभा राहत असताना आदरणीय मोठ्या मालकांसारखंच ज्यांचं चारित्र्य आहे, राजकीय आयुष्य ज्यांचं संघर्षाने भरलेलं आहे, मानापेक्षा अपमान पचवून आज देवाभाऊ महाराष्ट्रामध्ये काम करतायत. मालकांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी याच्यापेक्षा दुसरी योग्य व्यक्ती असू शकत नाही. आणि हीच सगळी आपल्या सर्वांची भावना होती. म्हणून देवाभाऊंना आम्ही विनंती केली. जवळजवळ 2 महिने अतिशय व्यस्त कार्यक्रम असताना सुद्धा आज देवाभाऊंनी या ठिकाणी मला 12 तारखेला फोन केला आणि सांगितले की 15 तारखेला मी येतोय. 2च दिवसामध्ये साहेब आम्ही कोणालाही निमंत्रण देऊ शकलो नाही, पण एवढ्या मोठ्या संख्येने आज आपण इथे उपस्थित राहिलाय. हे मोठ्या मालकांवरती असलेलं आपलं प्रेम, यामुळेच हे शक्य झालेलं आहे. 2012 नंतरच्या बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये आदरणीय परिचारक साहेबांनी आम्हा सगळ्या सहकार्यांना सांगितलं की आपण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये काम करावं, तालुक्यात काम करावं. आणि आज 12-13 वर्ष झाली. मोठे मालक असताना किंवा मोठ्या मालकानंतर सुद्धा गेल्या 5 वर्षामध्ये आदरणीय देवाभाऊंनी आपल्या सगळ्यांच्या पाठीमागं देवाभाऊ पहाडासारखे उभा राहिले. त्यामुळे आज आपल्याकडे सत्ता असेल नसेल, पण देवेंद्र फडणवीस साहेबांचं एक मोठं व्यक्तिमत्व आपल्या पाठीमागं उभा असल्यामुळं सत्तेत नसताना सुद्धा आज कार्यकर्त्याला न्याय देण्याची ताकद आम्हाला या ठिकाणी देवाभाऊ आपल्यामुळं मिळालेली आहे. मोठ्या मालकांनी 78ची पहिली निवडणूक जनता पक्षात लढवली. तिथून त्यांनी कधी मागं वळून बघितलं नाही. काम करत राहिले, माणसं जोडत गेले, कार्यकर्ता बांधत गेले. आणि मालक नेहमी म्हणायचे की कार्यकर्ता काही चिखलाचा करता येत नाही, त्याच्याकरता 1-1, 2-2 पिढ्या खर्ची घालाव्या लागतात. मी अभिमानानं सांगतो की 2009 नंतर सत्ता नसली तरी सुद्धा आपल्या संघटनेमधला एकही कार्यकर्ता आपल्याला सोडून गेला नाही. हे मोठ्या मालकाने दिलेले शिकवण आहे. मोठे मालक आयुष्यभर ब्रह्मचारी राहिले. स्वतःचा प्रपंच त्यांनी केला नाही, पण समाजाचा प्रपंच त्यांनी केला. खायला एक भाकरी आणि भाजी, अंगावर घालायला एक धोतर आणि सदरा, ह्याच्याशिवाय त्यांनी कशाची अपेक्षा आयुष्यात केली नाही. ते नेहमी म्हणायचे की माझी कोणालाही सेवा करायला लागू नये. आणि जेव्हा ते आपल्यातून गेले तेव्हा त्यांनी कोणाचा एक हार सुद्धा स्वीकारला नाही. आपल्या सगळ्यांना त्यांच्या जाण्यानं खूप मोठं दुःख झालं, खूप मोठी आपली हानी झाली. पण तरी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या पाठीमागं
फडणवीस साहेब त्यांचे सगळे सहकारी ताकदीने उभे आहेत, त्याचा निश्चितपणे आम्हाला अभिमान आहे. गीतेतला कर्मयोग मालकाने प्रत्यक्ष जगले. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन या उक्तीप्रमाणे मालक कर्म करत राहिले. त्यांनी कधी कुठल्या फळाची अपेक्षा केली नाही. तुकोबारायांच्या शब्दात सांगायचं तर चंदनाचे हात पाय ही चंदना, परिसा नाही ही न कोणी अंग, दीपा नाही पोटी पाठी अंधकार, सर्वांगे साकार अवघी गोड. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेचे नाही. हे चंदनाचे सगळे भाग जसे चंदनासारखे असतात, परिसाला कोणतीही बाजू हीन नसते. दिव्याचा प्रकाश सगळीकडे सारखा असतो. साखर सगळ्या बाजूने गोड असते. म्हणून तुकोबा म्हणतात की सज्जन असेच असतात, त्यांच्यामध्ये कुठलाही दोष सापडत नाही. आणि असे आयुष्य मोठे मालक जगले. त्यामुळे मोठ्या मालकांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करत असताना आपण देवाभाऊ या ठिकाणी आलात. अतिशय व्यस्त कार्यक्रम होता, परंतु आमच्या आग्रहाला मान देऊन या ठिकाणी आपण आलात, त्याबद्दल मी आपलं ऋण व्यक्त करतो. या कारखान्याच्या माध्यमातून मोठ्या मालकांनी समाजाचा प्रपंच केला. मोठे मालक 25 वर्षे आमदार होते, भीमा कारखान्याचे 20 वर्षे चेअरमन होते, पांडुरंग कारखान्याचे उभारणी होती. पण साहेब, जेव्हा मोठ्या मालकांचं निधन झालं तेव्हा फक्त मोठ्या मालकांच्या खात्यावरती 5 लाख रुपये शिल्लक होते. त्यांनी कधी आयुष्यामध्ये 1 रुपया कोणाकडनं घेण्याचं त्यांचं मन झालं नाही. आणि त्यामुळं त्यांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. मालकांनी तन मन धन अर्पण समाजाकरता केलं. त्यामुळे मालकांकडून आम्ही काय मागू, एकच प्रार्थना, आयुष्यभर ते आम्हाला देत गेले. आज ते आपल्यात नाही आहे, पण देणाऱ्याचा हात होऊन आपण पुढचं आयुष्य वाटचाल पुढची करूया. हीच त्या निमित्तानं मालकांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. या ठिकाणी आज कारखान्याच्या 10,000 मेट्रिक टन क्षमतेचं सुद्धा गाळप क्षमतेचं विस्तारीकरणाचं काम पूर्ण झालेलं आहे. त्याचंही उद्घाटन देवाभाऊंच्या हस्ते या ठिकाणी रिमोट कंट्रोल दाबून आपण करतो. पोटॅश कारखान्याची निर्मिती या सकाळी साहेब आम्ही केलेली आहे, त्याचंही लोकार्पण आपल्या हस्ते या निमित्तानं आम्ही करतोय. 92-93 सालामध्ये खाजगी कारखाना सहकारी केला. आज लोक सहकारी खाजगी करतायत किंवा खाजगी कारखाने निघतायत, पण मालकांनी खाजगी कारखाना असताना सुद्धा जर सहकारीकरण केलं आणि आज जवळजवळ 20,000 सभासद या कारखान्याच्या माध्यमातून आपलं आयुष्य उभा करतायत. गेली 20-25 वर्ष सातत्यानं नफ्यात असणारा साखर कारखाना आज 10,000 मेट्रिक टनावरती तिची सुरुवात 800 टनापासून झाली होती. आज 10,000 मेट्रिक टनाचा टप्पा आम्हाला उभा करताना आनंद होतोय आणि त्याची सुरुवात आपल्या हस्ते होते, याचाही आम्हाला आनंद आहे. साहेब, जास्त काही बोलण्याची मनस्थिती माझी नाही आहे, पण तरीसुद्धा आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून आपण स्वतःहून फोन केला आणि सांगितले की मी 15 तारखेला येतोय. 2 दिवस आमच्या हातामध्ये होते. आपण इथं आलात, आपलंही स्वागत करतो. त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यातून आणि आजूबाजूच्या तालुक्यातून आलेल्या सर्व मोठ्या मालकांच्या आणि आमच्या कुटुंबातल्या सगळ्याच ह्या सहकाऱ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब, ज्येष्ठ नेते आदरणीय विजयदादा, यांनी 30 वर्ष मोठ्या मालकांबरोबर काम केलं. मोठ्या मालकांचे सगळे जुने सहकारी आदरणीय सोपल साहेब असतील, राजन पाटील साहेब असतील किंवा मोठ्या मालकांबरोबर काम केलेली सगळे आमची तरुण पिढी असेल,
मी एका फोनवरनं आज या ठिकाणी सगळे उपस्थित राहिले, मी प्रत्यक्ष आमंत्रण द्यायला येऊ शकलो नाही, पण तरीसुद्धा आपण या ठिकाणी आवर्जून मोठ्या मालकांच्या प्रेमापोटी आलात, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आलेल्या सगळ्या सहकाऱ्यांचं, माता भगिनींचं स्वागत करून मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.